जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रो, आपण आज ऑसिलेशन मधील पुढचा भाग घेतलाय. जो पार्ट मी तुम्हाला शिकवला नाही पुस्तकातला तो सिलेबस मधून डिलीट केलेला आहे, हे लक्षात ठेवा. आता हा पार्ट सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम म्हणजे काय, परत आयडियल सिंपल पेंडुलम आणि प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम मधला आयडियल सिंपल पेंडुलम म्हणजे काय, when a heavy mass suspended by massless inextensible string. heavy mass हे स्ट्रिंग सस्पेंड केले फ्रॉम रिजिड सपोर्ट. स्ट्रिंग कशी आहे, मासलेस, but actually massless string does not exist. म्हणून प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलमची डेफिनेशन काय, and a small sphere called a ball suspended by inextensible string from rigid support. Oh, that is called practical simple pendulum. आणि length of pendulum, length of simple pendulum, length of simple pendulum म्हणजे काय, the distance between point of suspension, हा point of suspension, and center of gravity of small sphere called a ball is called the length of simple pendulum. आता आपल्याला पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमचं डेरिव्हेशन करायचं आहे. त्यासाठी ही फिगर आहे बघा. आता थीटा इज अ स्मॉल अँगल थ्रू व्हिच दिस बॉब इज डिस्प्लेस्ड. आता ही मोशन एसएचएम, असे बॉब इकडे घेतला की इथून सोडला की इथं जाणार, थांबणार आहे का इथं, परत इकडे येणार. इकडची बाजू आपण दाखवलेली नाही, दाखवली तरी चालते. T dash is the tension in the string. In a displaced position of this ball, there are two forces acting on it. First, the weight mg acting vertically downward, and T dash tension in the string towards the point of suspension. Displaced position मध्ये या बॉब वर दोन फोर्सेस ऍक्ट होतील, एक mg weight आणि दुसरा T dash tension in the string. mg चे दोन कंपोनेंट आहेत, mg cos theta along the string and mg sin theta towards the point C or towards the equilibrium position. मग mg cos theta balances T dash आणि mg sin theta is nothing but restoring force. mg sin theta restoring force म्हणून ऍक्ट होतो. कारण का, तर ज्यावेळेला बॉब इकडे येतो त्यावेळेला ह्या बॉबवर रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होतो की जेणेकरून बॉब परत ओरिजिनल पोझिशनला येईल. परत इथं न थांबता बॉब इकडे जातो. त्या एक्स्ट्रीम पोझिशन्स आहेत, ही एक एक्स्ट्रीम आणि ही एक एक्स्ट्रीम आणि ही इक्विलिब्रियम पोझिशन. ही नथिंग बट एसएचएम, बॉब परफॉर्म्स एसएचएम, हे पण प्रूव्ह होते आपल्याला. मग या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा हा बॉब लेट एम बी द मास ऑफ द स्मॉल स्फियर कॉल्ड बॉब, हा एसएचएम करतोय दाखवूया. आणि कारण पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम म्हणजे टी काढायचा आहे. मग टी ची डेरिव्हेशन की काय होते इथे देतो बघा, टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट एल बाय जी, स्मॉल एल और कॅपिटल एल व्हॉट मे बी. हे काय सोडवलं येतं, तर टी इज इक्वल टू तुम्हाला माहित आहे 2 पाय डिवाइड बाय ओमेगा दॅट इज इक्वल टू 2 पाय डिवाइडेड बाय ओमेगा म्हणजेच काय असतं, ए म्हणजे ओमेगा स्क्वेअर एक्स आणि ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय आलं बघा ए बाय एक्स आणि ओमेगा म्हणजे काय स्क्वेअर रूट ए बाय एक्स. हे झालेलं आहे तुमचं डायरेक्टली असं येतं एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट ए बाय एक्स. आता हे सोडवण्यासाठी आपल्याला उत्तर हे काढायचं आहे. तर सुरुवात कुठून करायची, कशी करायची बघा. पुस्तका पद्धतीने करायचं नाही, आपण आपल्या स्वतःच्या नॅचरल पद्धतीने जायचं आहे. पुस्तकाच्या पद्धतीने गेला तर तुम्हाला काही गोष्टी पाठ करायला लागतात. आता इथे एवढी डेरिव्हेशनची पाठ असली की तुम्ही इथपर्यंत जाऊ शकता.
कसं झालं बघा. लेट t be the period of simple pendulum, t is equal to 2 pi by omega, that is equal to 2 pi divided by acceleration per unit displacement. और इक्वेशन 1. आपल्याला t चं उत्तर कुठलं काढायचं आहे हे काढायचं आहे. आपल्याला t म्हणजे काय माहित आहे हे माहित आहे. त्यात तर 2 pi अगोदरच ऑटोमॅटिक ऍडजस्ट झालेला आहे बघा. हे फक्त आता आपल्याला व्हॅल्यू कुणाची पाहिजे स्क्वेअर रूट a by x. मग आवर एम इज टू फाइंड स्क्वेअर रूट a by x. हे कसं कळलं त्या डेरिव्हेशन की वरनं कळलं की 2 pi ला 2 pi ऍडजस्ट झालं. फक्त स्क्वेअर रूट a by x ची किंमत सोडवून खाली डिनॉमिनेटरला परत वर जाऊन 2d आली पाहिजे. मग त्यासाठी काय करतोय बघा मी सिन्स f इक्वल टू हा कसला फोर्स प्रोव्हाइड करतो रिस्टोरिंग फोर्स mg sin theta minus mg sin theta. Why minus sign is taken? Because here f and theta are oppositely directed. Theta इकडे आहे आणि f restoring force इकडे. theta इकडे restoring force इकडे. Opposite to each other. And therefore here as theta is very small, note that this theta is very small and therefore sin theta equal to theta. Since theta is very small, sin theta equal to theta. मग काय आलं f is equal to minus mg theta. आता theta म्हणजे काय since theta is equal to theta याची व्हॅल्यू मला पाहिजे. आता हे डिस्प्लेसमेंट x घेऊ. डिस्प्लेसमेंट काय घेऊ x आणि ही लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम l. मग थीटा म्हणजे काय आलं x by l. थीटा डिस्प्लेसमेंट काय तरी मेजर फ्रॉम मीन पोझिशन x समजा तर x by l मग काय आलं बघा मायनस mg x by l is f. आता मला किंमत कुणाची पाहिजे a by x. स्क्वेअर रूट काय ऑटोमॅटिकली ते पहिला आहेच त्यात ना. मला a by x ची किंमत पाहिजे आणि मग स्क्वेअर रूट a by x ची लगेच मिळणार आहे. a by x ची किंमत आपण काढली की स्क्वेअर रूट a by x इथे पुट केलं की निघणारच आहे. मग बघा f म्हणजे me since f is equal to me मग minus mg x by m ला m कॅन्सल आणि मग l स्मॉल घ्या किंवा कॅपिटल घ्या कसलंही घ्या. l लिहिलं तर कसं घेतलंय मी कॅपिटल तर मग कॅपिटल घ्यायचं. स्मॉल घेतलं स्मॉल घ्यायचं. आता l इथं कॅपिटल मग इथं पण l काय घ्यायला लागेल कॅपिटल. मग बघा a by x हे x कडे आणलं काय आलं मायनस g by l आणि मग a by x इक्वल टू मायनस g by l आणि a by x इक्वल टू g by l काय आहे तर मॅग्निट्यूड ओनली. मायनस साइन घ्यायचं नाही मायनस साइन डायरेक्शन साठी. आता मॅग्निट्यूड घ्यायचं म्हटलं तर काय येणार मॅग्निट्यूड ओनली a by x इक्वल टू g by l आणि a by x इक्वल टू g by l हे इक्वेशन 2. इथं जर मी पुट केलं तर डायरेक्ट उत्तर मिळणार आहे. मग कसे राहणार पुटिंग 2 in 1 t इक्वल टू 2 pi divided by square root g by l आणि 2 pi हे अपवर्ड गेलं उडी मारून वर गेले स्क्वेअर रूट काय l by g आणि आपल्याला काय सॉल्व करायचं इस काढायचं. आता इथं बॉब परफॉर्म्स एसएचएम कुठलं होतंय बघा विचारलं असलं तर तिथं लिहायचं. हे इक्वेशन बघा m कॉन्स्टंट g कॉन्स्टंट l कॉन्स्टंट याच्यावरून काय f minus f डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस x. हे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट हे सगळे कॉन्स्टंट आपण डिलीट केले तर प्रोपोर्शनॅलिटी साइन जाणार काय येणार तर प्रोपोर्शनॅलिटी साइन येणार आणि इक्वालिटी साइन जाणार. मग f प्रोपोर्शनल टू मायनस x म्हणजे रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट and therefore this verb performs SHM for small amplitude. आता हे आपण पिरियडचं एक्सप्रेशन काढलं. आता ह्याच्यावर फ्रिक्वेन्सीचं कसं लिहू शकतो आपण since n is equal to 1 by t n is equal to रेसिप्रोकल म्हणजे न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर
हे न्यूमरेटरला आहे, हे डिनॉमिनेटरला आहे. आणि इथं उलट स्क्वेअर रूट किती बाय. हे झालं फ्रिक्वेन्सीचे एक्सप्रेशन. आणि मग आपल्याला ह्या एका फॉर्म्युलावरून कुठल्या पिरियडच्या लॉज ऑफ सिंपल पेंडुलम तयार करता येतात. पिरियडचा काय फॉर्म्युला परत येतो बघा, 2 पाय स्क्वेअर रूट एल बाय. याच्या रेसिप्रोकल लिहिणं म्हणजे पिरियड. मग याच्यावरून लॉस कसे किती लॉस करता येतात बघा. लॉ ऑफ लेंथ म्हणजे टी चा आणि एल चा संबंध जोडायचा. टी हे कॉन्स्टंट समजायचं. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट एल. पहिला लॉ झाला. परत दुसरा लॉ ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. टी ज्याचा नावाचा लॉ आहे त्याचा संबंध टी शी जोडायचा. कोणत्याचं कॉन्स्टंट समजायचं. हे कॉन्स्टंट. मग टी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू जी. तिसरा लॉ ऑफ मास आहे का. मास म्हणजे पिरियड डज नॉट डिपेंड्स ऑन मास. आणि चौथा लॉ ऑफ आयसोक्रोनस. लॉ ऑफ आयसोक्रोनस म्हणजे अँप्लिट्यूडचा लॉ. अँप्लिट्यूड वर पिरियड अवलंबून आहे का हे तुम्हाला दिसतंय का. अँप्लिट्यूड नाही. म्हणून देयर आर 4 लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. पहिला लॉ ऑफ लेंथ. द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू याच्याकडे बघून बोलते बघा स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ पेंडुलम. मग ते जी आणि 2 पाय कॉन्स्टंट. लॉ ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय. द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. लॉ ऑफ मास काय. द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज नॉट डिपेंड्स ऑन मास, इंडिपेंडेंट ऑफ मास. लॉ ऑफ आयसोक्रोनस काय. द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन एम्प्लिट्यूड. आणि मग यातला याच्यावर लगेच एक छोटा पॉइंट असतो. कुठला असतो पॉइंट बघा. सेकंड पेंडुलम. सेकंड पेंडुलम म्हणजे काय. ज्या सिंपल पेंडुलमचा पिरियड 2 सेकंद असतो त्याला सेकंड पेंडुलम म्हणायचं. म्हणजे काय. सेकंड पेंडुलम इज अ सिंपल पेंडुलम ऑफ स्पेशल टाइम की ज्याचा पिरियड 2 सेकंद आहे. A simple pendulum with a period of 2 seconds is called as second pendulum. मग सिंपल पेंडुलमचा पिरियडचा फॉर्म्युला काय. 2 पाय स्क्वेअर रूट एल बाय जी. मग इथं पिरियड काय घ्यायचा 2 सेकंद. 2 पाय स्क्वेअर रूट एल बाय जी. 2 ला 2 कॅन्सल. 1 पाय स्क्वेअर रूट एल बाय जी. आणि स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड्स पाय स्क्वेअर एल बाय जी. आणि एल इज इक्वल टू जी बाय पाय स्क्वेअर. दिस इज अ एक्सप्रेशन फॉर लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. मग किती असतं. जी किती 9.8 आणि पाय स्क्वेअर 3.14 स्क्वेअर 9.85 एल. आणि मग लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम नियरली इक्वल टू किती येते 0.99 मीटर म्हणजे 1 मीटर. द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम always 1 meter standard answer. And in this way this point varies. Call me for any problem. Okay, thank you.